जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती फक्त एक मोटिवेशनल गोष्ट नाही. ही अशी एक मानसिक शक्ती आहे की जर तुम्ही ती शिकलात तर तुमच्या आयुष्यात पुन्हा कधीही कोणीही तुम्हाला हलकं समजण्याची हिम्मतच करणार नाही. कोणीही तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करणार नाही. कोणीही तुमच्या भावना खेळवण्याची हिम्मत करणार नाही आणि कोणीही तुम्हाला वापरून टाकून देऊ शकणार नाही. मित्रांनो, तुम्ही कदाचित विचार करत असाल, खरंच असं शक्य आहे का? तर मित्रांनो, नक्कीच शक्य आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजेच यासाठी तुम्हाला भांडायची गरज नाही, मोठ्या आवाजात बोलायची गरज नाही किंवा रागवायचीही गरज नाही. तुम्हाला फक्त 12 युक्त्या शिकायच्या आहेत, ज्यामुळे लोक आपोआप तुमची अवकात ओळखू लागतात. मित्रांनो, या जगात सर्वात जास्त शोषण त्याच लोकांचं होतं, जे मनाने खूप चांगले असतात पण स्वतःच्या मर्यादाच ठरवायला शिकत नाहीत. जे प्रत्येकाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देतात आणि समोरच्याला जसं हे कळतं की हा माणूस माझी मर्यादा ओलांडली तरी काहीच बोलणार नाही, तेव्हाच मित्रांनो खरा खेळ सुरू होतो. तो बॉस असतो, तो मित्र असतो, ते नातेवाईक असो किंवा एखादा आपला जवळचा माणूस असो, सर्वात आधी ते तुम्हाला हलकं समजू लागतात. मग तुमच्या शब्दांची किंमत कमी होऊ लागते आणि हळूहळू तुमचा आत्मसन्मान चिरडला जातो. पण मित्रांनो, आज नंतर असं होणार नाही, कारण आज तुम्ही शिकणार आहात लोकांना त्यांच्या मर्यादेत ठेवण्याची कला. आत्ता जरा थांबा आणि आपल्या आयुष्याकडे पहा. त्या 5 लोकांना आठवा ज्यांनी तुम्हाला सर्वात जास्त दुःख दिलं, सर्वात जास्त रडवलं. खरी गोष्ट अशी आहे की त्या 5ही लोकांना तुम्ही कधीतरी तुमच्या पात्रतेपेक्षा जास्त महत्त्व दिलं होतं. तुम्ही त्यांना ती जागा दिली होती ज्याचे ते खरे हक्कदार नव्हते. मित्रांनो, समर्थ म्हणतात, ज्या माणसाला तुम्ही त्याच्या लायकीपेक्षा जास्त उंच स्थान देता तोच माणूस सर्वात आधी तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतो. लायकीचा अर्थ कोणाचा अपमान करणे असा नाही, तर लायकीचा अर्थ असा आहे की मर्यादा ठरवणे. एक अदृश्य रेषा जी कोणी ओलांडली तर त्याला त्याच ठिकाणी थांबवणे, शांत डोक्याने पण पूर्ण ठामपणे. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला हवं असेल की लोक तुमच्यापासून घाबरू नयेत पण तुमचा आदर करावा, जर तुम्हाला हवं असेल की तुमच्या उपस्थितीत लोक विचारपूर्वक बोलावेत, जर तुम्हाला हवं असेल की कोणीही तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी 100 वेळा विचार करावा, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पुढे मी तुम्हाला 12 युक्त्या सांगणार आहे ज्या तुमचे व्यक्तिमत्व आतून बदलून टाकतील. आणि हो, जर तुम्हाला वाटत असेल की असे ज्ञान प्रत्येक माणसापर्यंत पोहोचले पाहिजे, तर मित्रांनो एक लाईक आणि एक छोटंसं कमेंट करून तुमची उपस्थिती नक्की कळवा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कोठून पाहत आहात. मित्रांनो, आता वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला नियम, कधीही कोणत्याही माणसाला तुमच्यावर हावी होण्याची परवानगी देऊ नका. मित्रांनो, हीच ती सर्वात पहिली आणि सर्वात धोकादायक चूक असते, जिथून माणसाचं पतन सुरू होतं. लोकांना वाटतं की समोरचा आपलाच आहे, वडील आहेत, भाऊ आहे, नवरा बायको आहेत, मित्र आहेत किंवा बॉस आहे, म्हणून थोडं सहन केलं पाहिजे. पण मित्रांनो, सहनशीलता आणि कमजोरी यांच्यामध्ये फारच पातळ रेष असते आणि ज्या क्षणी एखादा माणूस ती रेषा ओलांडतो त्या क्षणी तो तुम्हाला समान मानत नाही, तर तुमच्यापेक्षा खाली समजायला लागतो. एखादा माणूस तुमच्यावर हावी होणे कधीही अचानक होत नाही. त्याची सुरुवात अतिशय छोट्या छोट्या गोष्टींपासून होते, ज्यांना आपण अनेकदा छोटी गोष्ट आहे म्हणून दुर्लक्ष करतो. मित्रांनो, समजा कोणी तुम्हाला विनाकारण ओरडतो आणि तुम्ही शांत राहता. कोणी तुमची बोलणी मध्येच सोडून टाकतो, तुमचा निर्णय रद्द करतो आणि तरीही तुम्ही विरोध करत नाहीत. कोणी तुमच्या वेळेची, मेहनतीची आणि भावनांची कदर करत नाही आणि तरीही तुम्ही हसत राहता. आणि मित्रांनो, इथूनच खरा खेळ सुरू होतो.
समोरच्या माणसाच्या मनात एक गोष्ट बसते, हा माणूस सहन करतो, याला दबवता येते. मग तो हळूहळू तुमच्या मर्यादा चिरडायला सुरुवात करतो. आज आवाज चढवला, उद्या टोमणा मारला, परवा तुमचा आत्मसन्मानच त्यांनी चिरडून टाकला आणि तुम्हाला कळतही नाही की कधी तुम्ही त्याच्या पायाखाली गेलात. मित्रांनो, ज्या माणसाने एकदा तुम्हाला दबावलं आणि तुम्ही शांत राहिलात तर तो माणूस तुम्हाला आयुष्यभर दबावत राहील. म्हणूनच पहिलाच वार हा शेवटचा वार असायला हवा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही भांडण करावं किंवा उद्धट व्हावं, तर नाही. मित्रांनो, तुम्ही शांतपणे हसत पण इतक्या ठामपणे उत्तर द्या की समोरच्याला लगेच समजेल की हा माणूस झुकणारा नाही. पहिल्याच वेळी त्याची मर्यादा ठरवून द्या, कारण जे लोक पहिल्याच वेळी थांबवले जातात तेच पुढे जाऊन सर्वात जास्त आदर देतात. लक्षात ठेवा मित्रांनो, जो माणूस स्वतःचा आदर करत नाही त्याच्याशी जग त्याहून सुद्धा वाईट वागते. जर आज तुम्ही स्वतःला वाचवायला शिकला नाही तर उद्या तुमची किंमत कोणीतरी दुसराच ठरवेल. आणि म्हणूनच लोकांना त्यांच्या मर्यादेत ठेवण्याच्या कलेची सुरुवात या पहिल्या नियमापासून होते. कधीही कोणालाही तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. मित्रांनो, हा पहिला नियम आणि ही सर्वात महत्त्वाची चाल आहे. दुसरा नियम, कधीही कोणालाही तुमची कमजोरी दाखवू नका. मित्रांनो, हा नियम जितका साधा वाटतो तितकाच धोकादायक आहे, कारण जग सहानुभूती शोधत नाही तर संधी शोधत असते. इथे लोक तुमच्या कमजोरीला कमजोरी म्हणून पाहत नाहीत, तर ती तुमची मजबुरी समजतात. ज्या क्षणी तुम्ही कोणाच्या समोर तुटून रडलात, तुमची भीती, तुमची कमतरता किंवा तुमची मजबुरी उघड करून दाखवली, त्या क्षणापासून तुम्ही त्याच्या हातातली कठपुतली बनता. बाहेरून तो तुम्हाला समजून घेणारा वाटेल, सहानुभूती दाखवेल, पण आतून आत तो तुमच्या त्याच कमजोरीला शस्त्र बनवून ठेवतो. मित्रांनो, आपली कमजोरी सांगणे म्हणजेच स्वतःला नग्न करून दाखवण्यासारखे आहे. आज तो तुमची गोष्ट ऐकेल, उद्या त्याच गोष्टीने तुम्हाला घाबरवेल आणि परवा त्याच कमजोरीच्या आधारावर तुम्हाला ब्लॅकमेल करेल. त्याने तुम्हाला शिवी दिली नाही, मारहाण केली नाही, पण तो तुमच्या भावनांशी खेळायला लागतो. आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःलाच दोष द्यायला लागता की कदाचित चूक माझीच आहे. हीच मानसिकता गुलामी आहे आणि इथेच सर्वात जास्त लोक हरतात. मित्रांनो, हे सूत्र अगदी स्पष्ट आहे. आपली कमजोरी फक्त त्या व्यक्तीला सांगा जो तुम्हाला त्या कमजोरीतून बाहेर काढू शकतो, जो उपाय देऊ शकतो, मार्ग दाखवू शकतो आणि तुम्हाला अधिक मजबूत बनवू शकतो. बाकी जगासमोर तुम्ही नेहमी संयमी, शांत आणि मजबूत दिसलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही दगडासारखे व्हावे, तर याचा अर्थ असा आहे की आपल्या अंतर्गत लढाया प्रत्येकाला दाखवण्याची गरज नसते, कारण प्रत्येक ऐकणारा तुमचे भलेच इच्छितो असे नसते. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, लोक मजबूत माणसापासून अंतर ठेवतात आणि कमजोर माणसाशी खेळतात. हा जगाचा कडू सत्य आहे. जेव्हा तुम्ही मजबूत दिसता तेव्हा लोक सांभाळून बोलतात, पण जेव्हा तुम्ही कमजोर दिसता तेव्हा लोक मर्यादा ओलांडायला लागतात. म्हणूनच आजच ठरवा, तुमच्यासोबत कोण भीतीने वागेल आणि कोण तुमच्याशी खेळण्याची हिंमत करेल. कारण मित्रांनो, हा नियम आपल्याला हे शिकवतो की जो कोणी आपली कमजोरी लपवायला शिकतो तोच लोकांना त्यांची अवकात आठवण करून द्यायला शिकतो. तिसरा नियम सर्वात धोकादायक नियम आहे. कधीही कोणाला पुन्हा पुन्हा संधी देऊ नका. मित्रांनो, हीच ती जागा आहे जिथे सर्वात शहाणे लोक सुद्धा फसतात. आपण विचार करतो, चला पहिल्यांदा झाले, चूक झाली, दुसऱ्यांदा देखील वाटते काही हरकत नाही, माणूस आहे, माणसाकडून तर चुका होतातच. पण मित्रांनो, ज्या क्षणी तिसऱ्यांदा तीच चूक पुन्हा होते तेव्हा ती चूक त्याची राहत नाही, तर ती आपलीच होते. चूक तुमचीच ठरते, कारण आता ती त्याची सवयच झाली आहे. मित्रांनो, ज्याला तुम्ही 3 वेळा माफ करता तो 4थ्या वेळी तुम्हाला आपला गुलाम समजू लागतो. आता त्याला समजते की तुम्ही काहीही करणार नाही. म्हणूनच हा नियम स्पष्ट आहे की दुसऱ्या चुकीवरच अंतर ठेवा,
राग न करता, गोंधळ न करता, कोणताही ड्रामा न करता फक्त शांतपणे मागे सरका. मित्रांनो, हीच शांतपणे निर्माण केलेली दूरता समोरच्याला त्याची अवकात आठवण करून देते. आता इथे आणखीन एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. स्वतःची किंमत स्वतः ठरवा, ती दुसऱ्याला ठरवू देऊ नका. मित्रांनो, लोक तुम्हाला तितकाच मान देतील जितका मान तुम्ही स्वतःला देता. जर तुम्ही प्रत्येकाच्या होकाराला होकार द्याल, प्रत्येकाला खुश करण्यासाठी धावाल, प्रत्येक वेळी उपलब्ध राहाल, तर हे जग तुम्हाला मोफत मिळणारीच गोष्ट समजू लागेल. मित्रांनो, जो स्वतःची किंमत ओळखत नाही त्याला बाजारात सुद्धा कोणी विचारत नाही. म्हणून आजपासून तुमचा वेळ महाग करा, तुमच्या भावना महाग करा, तुमची उपस्थिती महाग करा. जो तुम्हाला मिळू इच्छितो त्याला त्याची किंमत मोजावी लागेल. आता काहीही मोफत मिळणार नाही. लोकांना त्यांच्या मर्यादेत ठेवण्याचा हा एक अत्यंत धोकादायक आणि प्रभावी मार्ग आहे, तो म्हणजेच शांतता. मित्रांनो, जेव्हा कोणी तुमच्यावर ओरडेल तेव्हा तुम्ही शांत राहा. जेव्हा कोणी तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तुम्ही हसून शांत राहा. ही शांतता समोरच्याच्या मनात वादळ निर्माण करते. तो विचार करू लागतो की हा बोलत का नाही, काय विचार करत आहे, आणि हाच विचार त्याला त्याच्या मर्यादेत ठेवतो. मित्रांनो, जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुमचा मेंदू सर्वात वेगाने काम करतो आणि समोरच्याचा सर्वात जास्त गोंधळ उडतो. आणखीन एक नियम लक्षात ठेवा, कधीही कोणालाही हे जाणू देऊ नका की तुम्हाला त्याची गरज आहे. ज्या क्षणी कोणाला वाटले की तुम्ही त्याच्याशिवाय राहू शकत नाही, त्या क्षणी खेळ संपला. मग तो तुम्हाला नाचवेल, तुमचा वापर करेल आणि भावनिकदृष्ट्या तुम्हाला तोडून टाकेल. मित्रांनो, गरज कधीही उघड करू नका. जे हवे आहे ते असे मिळवा जणू तुम्हाला त्याची पर्वाच नाही. जग त्या माणसामागे धावते जो कोणाच्या मागे धावत नाही. मित्रांनो, तुम्ही धावलात तर लोक तुम्हाला लाथ मारतील, पण तुम्ही थांबलात तर लोक स्वतःच तुमच्याकडे येतील. नातेवाईकांना मर्यादित ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजेच त्यांच्याकडून अपेक्षा सोडून द्या. ज्या दिवशी तुम्ही अपेक्षा सोडता त्या दिवशी तुम्हाला स्वातंत्र्य मिळते. ते टोमणे मारतील, तुम्ही हसाल. ते तुम्हाला कमी लेखतील, तुम्ही दुर्लक्ष कराल. मित्रांनो, हळूहळू तेच नातेवाईक सावध होऊ लागतील, कारण ज्याच्याकडून काही अपेक्षा नसतात तो माणूस सर्वात ताकदवान असतो. समर्थ म्हणतात, अपेक्षा हीच सर्वात मोठी गुलामी आहे. मित्रांच्या बाबतीत सुद्धा हाच नियम लागू होतो. मित्रांनो, जो मित्र फक्त गरज असताना तुमची आठवण काढतो त्याला पुढच्या वेळी आठवूच देऊ नका. जो तुमच्या यशामुळे जळतो त्याला समजावण्याची गरज नाही, आणि जो समोर गोड बोलतो पण मागे विष ओकतो त्याला आपल्या आयुष्यातून बाहेर काढून टाका. मित्रांनो, खरा मित्र तोच असतो जो ना तुम्हाला दाबतो ना स्वतः दाबून घेतो. ऑफिसमध्ये बॉसला त्याची मर्यादा दाखवण्याचा सर्वात मजबूत मार्ग म्हणजेच चांगले काम करणे आणि कमी बोलणे. मित्रांनो, चापलुसी करणारा माणूस नेहमी गुलामच राहतो. तुम्ही शांतपणे कामाचे परिणाम द्या आणि गप्प राहा. बॉस स्वतःच तुमचा आदर करेल, कारण जो चापलुसी करत नाही त्याच्यापासून लोक घाबरतात. समर्थ म्हणतात, जो शांत राहतो तो शेवटी राजा बनतो. मित्रांनो, पती पत्नीच्या नात्यात सुद्धा हाच नियम लागू होतो. आदर दोघांचाही समान असायला हवा. ज्या दिवशी एकाने दुसऱ्याला आपल्या मर्यादेपेक्षा जास्त वर बसवले त्या दिवशीपासून ते नातं बिघडायला सुरुवात होते. समर्थ म्हणतात, जिथे एक जण दाबतो आणि दुसरा सहन करतो ते नातंच नसतं, ती एक लढाई असते. शेवटी फक्त एवढंच लक्षात ठेवा, तुमची किंमत तुम्हीच ठरवणार आहात. तुम्ही जितके मौल्यवान बनाल लोक तुम्हाला तितकंच मौल्यवान समजतील. मित्रांनो, तुम्ही जितकं शांत आणि मजबूत बनाल लोक तितकंच घाबरतील, आणि ज्या दिवशी लोक तुमच्याबद्दल विचार करू लागतील त्या दिवशीपासून त्यांची मर्यादा तुमच्या हातात येईल. आतापर्यंत तुम्ही शिकलात की मजबूत कसं बनायचं, शांत कसं राहायचं आणि आपल्या मर्यादा कशा ठरवायच्या, पण ही तर फक्त सुरुवात आहे. मित्रांनो, आता पुढे
त्या गुप्त चालांची वेळ येणार आहे, ज्या समजल्यानंतर लोक न कळत तुमच्या समोर झुकू लागतील. तयार असाल तर लक्ष देऊ नका, कारण आता सुरू होतंय सर्वात महत्त्वाचे आणि धोकादायक नियम. मित्रांनो, आता या सगळ्यातील सर्वात मूलभूत आणि धोकादायक सत्य समजून घ्या. लोक तुम्हाला तितकंच दाबतात जितकं तुम्ही दाबून घ्यायला तयार असता. मित्रांनो, कोणताही माणूस अचानक तुमच्यावर वर्चस्व गाजवायला लागणार नाही. सर्वात आधी तो तुम्हाला तपासतो. जेव्हा कोणी तुमच्यावर ओरडतो, तुम्हाला वाईट बोलतो, तुमचा अपमान करतो, तेव्हा समजून घ्या तो तुमची मर्यादा मोजत असतो. तो पाहत असतो की तुम्ही किती खालीपर्यंत झुकू शकता, आणि ज्या दिवशी तुम्ही एकदाही डोके झुकवले त्या दिवशी तुम्ही त्याला परवानगी दिली की आता तो रोज तुम्हाला झुकवू शकतो. मित्रांनो, ज्याने एकदा तुमचा अपमान केला आणि तुम्ही तो हसत हसत सहन केला, तर त्याने तुमचा अपमान कायमचा पक्का करून ठेवला. म्हणूनच हा नियम खूप सरळ आणि खूप धोकादायक आहे. पुढच्या वेळी कोणी तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर वाद घालू नका, राग दाखवू नका, स्पष्टीकरण देऊ नका. फक्त त्याला त्या क्षणी थांबवा. शांत आवाजात डोळ्यात डोळे घालून फक्त एक वाक्य बोला की असं बोलू नका. बस, ना एक शब्द जास्त ना एक शब्द कमी. हे एकच वाक्य समोरच्या व्यक्तीला सांगून टाकते की तुम्हाला दबावणे इतके सोपे नाही. ज्याला पहिल्याच वेळी तुमची मर्यादा समजली तो आयुष्यात पुन्हा कधीच धाडस करणार नाही. मित्रांनो, तुम्हाला नजरेचा खेळ देखील शिकायला हवा. लोक तुमचे शब्द कमी ऐकतात पण तुमच्या डोळ्यांना जास्त वाचतात. जेव्हा कोणी तुमच्या समोर अहंकार दाखवतो, मोठ्या आवाजात बोलतो, स्वतःची अवकात दाखवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तुम्ही फक्त त्याच्याकडे अगदी बारकाईने पहा. हसल्याशिवाय, पापणी न हलवता, अगदी थंड आणि खोल नजरेने. 10 सेकंद, 15 सेकंद, जितके शक्य असेल तितके काहीही बोलू नका. समोरचा माणूस आतून अस्वस्थ होऊ लागेल. त्याच्या मनात प्रश्न फिरू लागतील. हा का काही बोलत नाही? हा काय विचार करत असेल? हा पुढे काय करणार आहे? आणि हाच विचार त्याचा सगळा अहंकार उतरवून टाकेल. मित्रांनो, शब्दांपूर्वी नजरा वार करतात. ज्याच्या नजरेत आत्मविश्वास आणि ज्वाला असते त्याला स्पर्श करण्याची हिम्मत कोणीही करत नाही. म्हणून आजपासून सराव सुरू करा. आरशासमोर उभे राहून स्वतःकडे पहा. स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून आरशासमोर उभे राहायला शिका. ज्या दिवशी तुम्ही स्वतःपासून घाबरणे सोडाल आणि स्वतःच्या नजरेची ताकद ओळखाल, त्या दिवशी हे जग तुमच्यापासून घाबरू लागेल. हीच आहे लोकांना त्यांच्या मर्यादेत ठेवण्याची कला. शांत, खोल आणि अत्यंत धोकादायक. मित्रांनो, आता येतो तिसरा नियम, अंतराची भीती. हा एक कडू सत्य आहे की जितके जास्त लोक तुमच्या जवळ असतात तितके ते तुम्हाला हलक्यात घेऊ लागतात. खूप जास्त जवळीक हळूहळू अपमानात बदलू लागते. म्हणूनच जगातील सर्वात शक्तिशाली लोक कधीही पूर्णपणे उपलब्ध राहत नाहीत. ते ना खूप दूर असतात ना खूप जवळ. फक्त इतके अंतर ठेवतात की लोक त्यांना पाहू शकतात, त्यांची जाणीव ठेवू शकतात, पण त्यांच्यापर्यंत सहज पोहोचू शकत नाहीत. मित्रांनो, जेव्हा कोणी तुमच्या खूपच जवळ येऊ लागतो, तुमच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करू लागतो, तेव्हा एक पाऊल मागे घेणे हीच खरी चाल आहे. मित्रांनो, जर कोणी तुम्हाला रोज फोन करत असेल, सतत मेसेज करत असेल, तर लगेच उत्तर देणे बंद करा. उशिरा उत्तर द्या. 1 दिवस सोडून द्या, मग 2 दिवस सोडून द्या. काहीही न बोलता हळूहळू समोरच्या व्यक्तीला जाणवेल की आता त्याची तुमच्यापर्यंतची पोहोच कमी झाली आहे. आणि जसं कोणाला आपली पोहोच कमी होताना दिसते, तसं तो स्वतःहूनच हळूहळू सावरायला लागतो. समर्थ म्हणतात, जी गोष्ट माणसाला सहज मिळते त्याची किंमत नसते, पण जी दुरून चमकत असते तिच्यासाठी लोक तडफतात. अंतर तुम्हाला थंड, शांत आणि धोकादायक बनवते. मित्रांनो, आता चौथा नियम समजून घ्या. कधीही कोणाला सांगू नका की तुमच्याकडे किती आहे. ना पैसा, ना वेळ, ना ताकद, ना भावना. लोक नेहमी तुम्हाला त्याच गोष्टीने दाबतात ज्याबद्दल त्यांना माहिती असते.
जर त्यांना कळले की तुमच्याकडे पैसा आहे तर ते उधार मागतील. जर त्यांना कळले की तुमच्याकडे वेळ आहे तर ते तुमचा वेळ संपवतील. आणि जर त्यांना समजले की तुम्ही खूप भावनिक आहात तर ते तुमच्या भावनांशी खेळ करतील. म्हणूनच समर्थ म्हणतात, नेहमीच एक रहस्य बनून राहा. तुम्ही कसे जगता, तुमच्याकडे किती आहे, तुम्ही कोणत्या काळातून जात आहात, हे सगळं प्रत्येकालाच सांगण्याची गरज नाही. जितके कमी लोक तुमच्याबद्दल जाणतील तितकाच तुमचा आदर जास्त करतील. कारण ज्या माणसाचे सगळे रहस्य उघड होतात त्याची किंमत हळूहळू कमी होत जाते. मित्रांनो, रहस्य तुम्हाला मजबूत बनवते, शांत बनवते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच ते तुम्हाला धोकादायक बनवते. म्हणून मित्रांनो, कमी पहा, कमी बोला, पण असा प्रभाव टाका की लोक तुम्हाला पूर्णपणे समजू शकणार नाहीत. 5वं आणि सर्वात धोकादायक नियम म्हणजेच उलटा वार. मित्रांनो, हीच ती चाल आहे जी समोरच्या व्यक्तीला स्पर्श न करता त्याला जखमी करते. जेव्हा कोणी तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा कोणी तुम्हाला टोमणे मारतो किंवा तुमच्या काबिलियतवर प्रश्न उपस्थित करतो, तेव्हा सामान्य माणूस रागाने उत्तर देतो आणि तिथेच हरतो. पण हा नियम अगदी उलटा आहे. इथे उत्तर दिले जाते, पण थंड डोक्याने आणि हसत हसत. मित्रांनो, समजा कोणी तुमच्या समोर म्हणाले की तू काहीच करू शकत नाहीस. आता जर तुम्ही चिडलात, स्वतःची सफाई द्यायला लागलात तर तुम्ही अडकलात. पण जर तुम्ही शांतपणे म्हणालात, हो, मी तर काहीच करत नाही, तू तर खूप काही करतोस ना, मग आजपर्यंत कुठे पोहोचलास? मित्रांनो, फक्त एवढं बोला आणि मग बघा, बस खेळच संपला. एका वाक्यात तुम्ही त्याची गोष्टही मान्य केली आणि त्याची खरी अवकातही समोर आणली. मित्रांनो, समोरचा माणूस उत्तर द्यायचा प्रयत्न केला तरी त्याच्याकडे काहीच उरणार नाही. समर्थ म्हणतात, सर्वात मोठा अपमान तो असतो जो हसत हसत केला जातो. कारण रागाने केलेला वार समोरच्या माणसाला लढण्याची संधी देतो, पण थंड वार त्याच्या मनात विषासारखा उतरतो. तो दिवस रात्र त्याच विचारात राहतो. हीच खरी जिंक आहे. मित्रांनो, उलटा वार नेहमी असा असावा की तुम्ही शांत दिसाल पण समोरचा माणूस आतून तुटून जाईल. आणि आता आणखीन एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. कधीही कोणालाही हे जाणवून देऊ नका की तुम्ही त्याच्यावर नाराज आहात. नाराजी दाखवणे म्हणजेच स्वतःची कमजोरी दाखवणे आहे. जसे समोरच्या व्यक्तीला कळले की त्याने तुम्हाला प्रभावित केलं आहे, तो तुमच्याशी आणखीन जास्त खेळू लागतो. म्हणूनच कोणालाही राग दाखवू नका, पण वागणूक बदला. जे आधी रोज बोलायचे आता आठवड्यातून एकदाच बोला. जे आधी सर्वात आधी शुभेच्छा द्यायचे आता सर्वात शेवटी द्या. कोणतेही कारण न सांगता, कोणतीही तक्रार न करता. हळूहळू समोरची व्यक्ती स्वतःच बेचैन होऊ लागेल. तो विचार करेल, मी काय चूक केली, हा अचानक असा का बदलला? आणि तो प्रश्न विचारण्यापर्यंत तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप पुढे गेलेले असाल. मित्रांनो, जो माणूस राग दाखवतो तो कमजोर असतो, पण जो राग न दाखवता बदला घेतो तोच खरा राजा असतो. हीच लोकांना त्यांच्या अवकतीत ठेवण्याची सर्वात धोकादायक आणि सर्वात शाही चाल आहे. मित्रांनो, आता येते सर्वात शेवटचे आणि सर्वात ताकदवान शस्त्र. स्वतःला इतके वर घेऊन जा की लोकांना तुम्हाला खाली उभे राहून पाहावे लागेल. मित्रांनो, ही चाल सर्वात शांत पण सर्वात धोकादायक चाल आहे. जोपर्यंत तुम्ही लोकांशी भांडून त्यांना त्यांची अवकात दाखवत राहाल तोपर्यंत तुम्ही त्याच पातळीवर अडकून राहाल. पण ज्या दिवशी तुम्ही आयुष्यात इतके वर पोचाल की लोक तुम्हाला दुरूनच ओळखू लागतील, त्या दिवशी खेळ संपतो. मग कोणालाही अवकात दाखवण्याची गरजच उरत नाही, कारण लोक स्वतःहूनच आपल्या अवकतीत राहू लागतात. मित्रांनो, उंची ही सर्वात मोठी भाषा आहे. ती काही न बोलताही सर्व काही सांगते. समर्थ म्हणतात, जितके तुम्ही यशस्वी व्हाल, जितके तुम्ही शांत राहाल, जितके ताकदवान आणि जितके आत्मनिर्भर बनाल, तितके लोक तुमच्यापासून घाबरतील. घाबरतील म्हणून नाही की तुम्ही काही कराल, तर म्हणून की तुम्ही करू शकता आणि तरीही शांत आहात. मित्रांनो, हीच भीती सर्वात खोल असते आणि हा नियम
खूप स्पष्ट आहे. सर्वात मोठा सन्मान तो नसतो जो लोक मजबुरीने किंवा गोड शब्दांनी दाखवतात, तर सर्वात मोठा सन्मान तो असतो जो लोक भीतीपोटी करतात. कारण भीतीमुळे चुकलेले डोके पुन्हा कधी सरळ होत नाही. म्हणूनच आज एक संकल्प करा. आजपासून तुम्ही साधा माणूस बनून जगणे थांबवाल. आजपासून तुम्ही असा माणूस बनणार आहात ज्याच्या समोर मोठमोठे लोक सुद्धा बोलण्यापूर्वी शब्द निवडतील. मित्रांनो, तुम्ही असा माणूस बनाल ज्याच्या एका नजरेने वातावरण बदलून जाईल. तुम्ही असा माणूस बनाल ज्याला स्पर्श करण्यापूर्वी लोक 100 वेळा विचार करतील. यासाठी ना गोंधळ घालायचा आहे ना भांडायचा आहे. फक्त स्वतःला इतकं मौल्यवान बनवायचं आहे की प्रत्येकाला तुम्हाला गमावण्याची भीती वाटली पाहिजे. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही 2 सर्वात महत्त्वाच्या गोष्टी शिकलात. पहिली गोष्ट म्हणजेच स्वतःची मर्यादा कशी आखायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या मर्यादा ओलांडणाऱ्याला हात न उचलता, शिवीगाळ न करता एका क्षणात त्याला त्याची औकात कशी आठवण करून द्यायची. पण आता तिसरा आणि सर्वात धोकादायक भाग सुरू होतो. हा तो भाग आहे जो शिकल्यानंतर तुमच्या स्वतःच्या घरातील लोक सुद्धा तुमच्याकडे विचारून काम करतील. तुमचा बॉस सुद्धा तुमच्याशी बोलण्यापूर्वी 10 वेळा विचार करेल. तुमचा पार्टनर तुम्हाला गमावण्याच्या भीतीने प्रत्येक पाऊल जपून टाकेल. हे लोकांना तुमची किंमत काय आहे याची जाणीव करून देण्याचा मार्ग आहे. मित्रांनो, तेही तुमची किंमत काय आहे हे स्पष्टपणे न सांगता. म्हणून जर तू तयार असशील तर आता एक खोल श्वास घे. तुझं मन शांत कर आणि माझ्यासोबत त्या गडद जंगलात चल जिथे समर्थांनी त्यांची विद्या सांगितलेली आहे. तिथून तू एक साधा माणूस म्हणून नाही तर असा माणूस बनून परतशील ज्याकडे जग आदराने पाहिल. आता या शिकवणीचा पहिला आणि सर्वात धोकादायक नियम समजून घ्या. मित्रांनो, कधीही कोणालाही हे सांगू नका की तुम्ही त्याच्यावर रागावला आहात किंवा तू त्याच्यावर खूप जास्त प्रेम करतोस. कारण या दोन्ही गोष्टी तुमची ताकद नसतात तर त्या तुमच्या कमजोरी असतात. मित्रांनो, ज्या दिवशी तू तुझा राग दाखवशील त्या दिवशी समोरच्या व्यक्तीला कळेल की त्याने तुला स्पर्श केला आहे. आणि ज्या दिवशी तू तुझं प्रेम उघडपणे दाखवशील त्या दिवशी त्याला वाटेल की आता तो तुला सहज वापरू शकतो. समर्थ म्हणतात, जो माणूस तुझ्या भावनांना समजून घेतो तोच माणूस तुला आपल्या इशाऱ्यावर नाचवू लागतो. म्हणून राग असो किंवा प्रेम असो, दोन्ही गोष्टी आपल्या मनातच दफन करून ठेवा. मित्रांनो, बाहेरून फक्त एकच चेहरा दिसला पाहिजे, शांत, थंड आणि रहस्यमय असा चेहरा ज्याला समजून घेणं सोपं नसतं. लोक वारंवार प्रयत्न करतील की तुझं मन समजून घ्यावं, पण प्रत्येक वेळी ते अपयशी ठरतील. आणि लक्षात ठेव, ज्या माणसाचं मन कोणीही वाचू शकत नाही तो माणूस सर्वात धोकादायक असतो. आणि ज्याचं मन रहस्य बनलं तो संपूर्ण जगाचा मालक बनतो. मित्रांनो, आता दुसरं शस्त्र जे थेट आपल्या हृदयावर वार करतं, तुमची अनुपस्थिती. मित्रांनो, जेव्हा कोणी तुला हलक्यात घेऊ लागतो, तुझी कदर करणे थांबवतो, तेव्हा वाद घालू नको, तक्रार करू नको. फक्त अदृश्य होऊन जा. फोन उचलणं बंद कर, मेसेजला उत्तर देऊ नको, भेटणं टाळ आणि सोशल मीडियावर सुद्धा शांत राहा. सुरुवातीला तो हसेल, विचार करेल, काही फरक पडत नाही. नंतर थोडी बेचैनी होईल, मग प्रश्न निर्माण होतील आणि एक दिवस तोच माणूस स्वतः तुम्हाला शोधत येईल. आणि जेव्हा तो येईल तेव्हा त्याच्या आवाजात आधीसारखा गर्व नसेल. आता तो विचारेल, काय झालं, सगळं ठीक आहे ना? आणि मित्रांनो, हाच तो क्षण आहे जिथे हा नियम पूर्ण होतो. तुम्ही फक्त हलक्या स्मिताने एवढंच म्हणा, हो, सगळं काही ठीक आहे, फक्त मी थोडा बिझी होतो, बस एवढंच. त्या दिवशी त्याला जाणवेल की तुमच्या गैरहजेरीमुळे त्याच्या आयुष्यात एक रिकामेपणा निर्माण होतो. समर्थ म्हणतात, जो तुमच्याशिवाय राहू शकत नाही तो तुमच्या समोर कधीही छाती ताठ करून उभा राहू शकत नाही. मित्रांनो, तो नेहमी झुकलेलाच राहील, जपून बोलेल आणि तुमची औकात कधीच विसरणार नाही. हीच आहे लोकांना त्यांच्या औकातीत ठेवण्याची खरी कला. ना राग,
ना प्रेम ना गोंधळ, फक्त शांतता, अंतर आणि रहस्य. मित्रांनो, आता येतो तिसरा नियम. लोकांना त्यांच्या भाषेत उत्तर द्यायला शिका, पण थोडं उंच. मित्रांनो, जेव्हा एखादा माणूस तुम्हाला टोमणा मारतो, तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याचा उद्देश तुम्हाला लगेच उत्तर द्यायला भाग पाडणे असतो. ज्या क्षणी तुम्ही त्याच वेळी सफाई द्यायला लागता, वाद घालायला लागता, त्या क्षणी तुम्ही त्याच्या जाळ्यात अडकता. इथे हा नियम अगदी स्पष्ट आहे. लगेच उत्तर देऊ नका. शांत रहा, वेळ येऊ द्या. समजा कोणी म्हणालं, तुम्ही तर फक्त बोलता, काही करतच नाही. त्यावेळी काहीही बोलू नका. पण 2-4 दिवसांनी जेव्हा तोच माणूस तुमच्याकडे मदत मागायला येईल, तेव्हा फक्त शांत आवाजात तुम्ही एवढंच म्हणा, हो मी तर फक्त बोलतो ना, चला कोणी दुसरं करेल आणि तेही चांगलं करेल. हे ऐकताच त्याचा सगळा गर्व जमिनीवर येईल. त्याचप्रमाणे जर कोणी तुम्हाला म्हणालं, तुमच्यासारखे तर खूप पाहिले आहे, तर रागाने उत्तर देऊ नका. फक्त हसून एवढंच म्हणा, हो नक्कीच, म्हणूनच तर तुम्ही माझ्याकडे आला आहात ना. हे उत्तर थेट मनाला लागते. मित्रांनो, समोरचा माणूस समजून जातो की ज्याला तो हलकं समजत होता, तोच प्रत्यक्षात त्याच्यापेक्षा वर उभा आहे. समर्थ म्हणतात, जो तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतो, त्याला त्याच्याच भाषेत त्याची अवकात दाखवा, पण इतक्या शांतीने की तो स्वतःलाच दोष देऊ लागेल. मित्रांनो, हीच खरी उलटी चाल आहे. आता येतं चौथं हत्यार. त्याची सर्वात मोठी कमजोरी त्याची ताकद होऊ देऊ नका. मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या आत एक लपलेली कमजोरी असते. कोणी पैशाचा लालची असतो, कोणी सन्मानाचा भुकेला असतो, कोणी सतत लक्ष वेधून घ्यायची इच्छा ठेवतो. बहुतेक लोक इथे चूक करतात. ते समोरच्या माणसाची कमजोरी पूर्ण करू लागतात आणि तीच कमजोरी त्याची ताकद बनते. मित्रांनो, जर कोणी सन्मानाचा भुकेला असेल तर त्याची स्तुती करू नका. जर कोणी पैशाचा लालची असेल तर त्याला उधार देऊ नका. आणि जर कोणी लक्ष वेधून घेण्याचा वेडा असेल तर त्याला तुमचा वेळ देऊ नका. जितकं तुम्ही त्यांच्या कमजोरीकडे दुर्लक्ष कराल, तितकंच तो आतून तुटू लागेल. त्याला जाणवू लागेल की आता तो तुम्हाला नियंत्रित करू शकत नाही. समर्थ म्हणतात, दुसऱ्याच्या कमजोरीला छेडू नका, तिला तशीच राहू द्या. तीच कमजोरी तुम्हाला त्याच्यासमोर उंच आणि त्याला छोटं बनवेल. हीच आहे लोकांना त्यांच्या अवकातीत ठेवण्याची खरी चाल. भांडण नाही ना, कोणताही गोंधळ नाही, फक्त समज आणि रणनीती. मित्रांनो, आता येतं 5वं आणि सगळ्यात क्रूर हत्यार, अपूर्ण देणं. ही चाल इतकी धोकादायक आहे की जर तुम्ही ती नीट समजून घेतली तर लोक आपोआप तुमच्या भोवती फिरू लागतील. मित्रांनो, नियम अगदी सोपा आहे. त्याला तीच गोष्ट द्या जी त्याला सर्वात जास्त हवी आहे, पण ती कधीही पूर्ण होऊ देऊ नका. कोणी तुमच्याकडून खूप प्रेम अपेक्षित करत असेल तर थोडं थोडं प्रेम द्या. इतकंही नाही की तो पूर्णपणे निश्चिंत होईल. कोणाला सन्मान हवा असेल तर कधी कधी सन्मान द्या. इतका नाही की त्याला वाटू लागेल की तो तुमच्यापेक्षा वरचा आहे. कोणी तुमचा वेळ मागत असेल तर भेटा आणि बोला, पण पूर्णपणे उपलब्ध होऊ नका. जगाचं कडू सत्य असं आहे की लोक त्या गोष्टीच्या नेहमी मागे धावतात जी त्यांना अपुरी मिळते. ज्या दिवशी एखाद्याला सर्व काही मिळून जातं, त्या दिवशी त्याची भूक संपते आणि तुमची किंमत सुद्धा कमी होऊ लागते. समर्थ म्हणतात, ज्याला तुम्ही कधी पूर्ण केलं नाही, तो आयुष्यभर तुमच्या मागे धावत राहतो. मित्रांनो, आता एक खूप महत्त्वाची गोष्ट समजा. हा नियम फक्त बाहेरच्या जगासाठी नाही, तर आपल्या घरासाठी सुद्धा आहे. आई वडील, बहीण भाऊ, पती पत्नी, मुले सगळ्यांसोबत एक स्पष्ट मर्यादा असली पाहिजे. नाहीतर हेच लोक तुम्हाला सर्वात जास्त दुःख देतील. आई वडिलांना आदर द्या, पण प्रत्येक गोष्ट मानणं आवश्यक नाही. मुलांना प्रेम द्या, पण त्यांचा अतिलाड करू नका. पत्नीला प्रेम द्या, पण इतकं नाही की तिच्या मनातील भीतीच निघून जाईल. पतीला सन्मान द्या, पण त्याच्या प्रत्येक गोष्टीला होकार देऊ नका.
ज्या दिवशी घरातले लोक सुद्धा तुम्हाला हलकं समजू लागतील त्या दिवशी बाहेरचं आयुष्य सुद्धा विस्कळीत होऊ लागेल. समर्थ म्हणतात, ज्याने आपलं घर सांभाळलं नाही तो बाहेर राजा बनून सुद्धा गुलामच राहतो. मित्रांनो, शेवटी ही गोष्ट मनात पक्की बसवा. लोकांना त्यांच्या मर्यादेत ठेवण्याचा अर्थ अहंकार करणे नाही. त्याचा अर्थ आहे आपल्या सन्मानाचं रक्षण करणे, कोणालाही तुमच्यावर चढू न देणे, अति शांतपणे हसत इतकी ताकद दाखवणे की समोरचा स्वतः चुकून जाईल. आजपासून तुम्ही तो माणूस राहिला नाही ज्याचा लोक वापर करत होते. आजपासून तुम्ही तो माणूस आहात ज्याच्या समोर लोक स्वतः वापरले जाण्यासाठी रांगेत उभे राहतात. मित्रांनो, आता खांदे सरळ करा, नजर उंच ठेवा आणि जगाला स्पष्ट सांगा, माझी औकात आता माझ्या हातात आहे. आतापर्यंत तुम्ही 3 गोष्टी शिकला आहात. पहिली गोष्ट म्हणजेच स्वतःची मर्यादा आखणे. दुसरी गोष्ट म्हणजे ती मर्यादा ओलांडणाऱ्याला भांडण न करता त्याला त्याची जागा दाखवणे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काही न बोलता लोकांना तुमच्या किमतीची जाणीव करून देणे. आता येतो चौथा आणि शेवटचा भाग, तो भाग जो समर्थांनी फक्त आपल्या सर्वात विश्वासू शिष्याला सांगितला होता. मित्रांनो, हा भाग समजल्यावर तुम्हाला कोणालाही त्यांची जागा ठेवण्याची गरजच भासणार नाही, कारण लोक तुमच्या समोर येण्याआधीच स्वतःची मर्यादा ठरवतील. मित्रांनो, या भागाचा पहिला आणि सर्वात कठोर नियम असा आहे, आपलं यश कधीही उघडपणे दाखवू नका, पण त्याचा सुगंध मात्र पसरू द्या. मित्रांनो, नवीन गाडी घेतली तर गोंगाट करू नका, फक्त कधीतरी त्यातून बाहेर पडा. प्रमोशन मिळालं तर घोषणा करू नका, फक्त नवीन व्हिजिटिंग कार्ड वाटा. मोठं काम केलं तर मोठं कॅप्शन लिहू नका, फक्त एक फोटो टाका. लोक स्वतःच अंदाज लावतील आणि समजून जातील की तुम्ही त्यांच्यापेक्षा खूप पुढे निघून गेला आहात. समर्थ म्हणतात, यशाचा आवाज करू नका तर त्याची प्रतिध्वनी निर्माण करा. दुसरा नियम, लोकांसमोर कमी बोला, पण प्रत्येक शब्द इतका वजनदार असू द्या की तो वर्षानुवर्षे लक्षात राहील. कोणी विचारलं कसे आहात तर फक्त एवढंच म्हणा, बस चाललंय. कोणी विचारलं काय चाललं आहे तर सांगा तेच जे तू कल्पनाही करू शकत नाहीस. बस इतकंच. लोक रात्रभर विचार करत राहतील आणि जितका ते विचार करतील तितकेच तुम्ही त्यांच्या डोक्यात मोठे होत जाल. समर्थ म्हणतात, जो जास्त बोलतो तो स्वस्त होतो. मित्रांनो, तिसरं शस्त्र आहे लोकांना त्यांची चूक कळू देणं, पण चूक थेट सांगू नका. कोणी तुमच्यासोबत चुकीचं वागलं तर लगेच काही बोलू नका. फक्त पुढच्या वेळी तो तुमच्याकडे काही मागायला आला तर शांतपणे सांगा, मागची गोष्ट आठवते ना, बस इतकंच. तो स्वतः समजून जाईल आणि पुढच्या वेळी तुमच्या समोर येण्याआधी तो माणूस 100 वेळा विचार करेल. समर्थ म्हणतात, ज्याला तुम्ही त्याची चूक स्वतः शोधायला लावता तो आयुष्यभर सावध राहतो. आणि शेवटचा नियम, प्रत्येक नात्यात एक नाही जरूर ठेवा. आई वडिलांशी असो, जोडीदाराशी असो, मित्रांशी असो किंवा बॉस सोबत असो. ज्या दिवशी तुम्ही प्रत्येक ठिकाणी हो म्हणणं थांबवाल त्या दिवशी लोक तुमचं हो ऐकण्यासाठी आसुसतील. कारण ज्याच्याकडे नाही म्हणण्याची ताकद नाही त्याच्या होची काहीच किंमत नसते. मित्रांनो, ज्याच्याकडे नाही म्हणण्याची ताकद आहे खरी ताकद त्याच्याकडेच असते. मित्रांनो, आता जर हा व्हिडिओ तुम्हाला फक्त चांगला नाही तर डोळे उघडणारा वाटला असेल आणि तुम्हाला असं वाटलं असेल की आज काहीतरी असं शिकायला मिळालं जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला उपयोगी पडेल, तर मित्रांनो, हे इथे सोडू नका. या नीती, हे नियम फक्त पुस्तकांसाठी नसतात, तर हे नियम राज्य करणाऱ्यांसाठी असतात. जर तुम्हालाही आता शिकार नाही तर खेळाडू बनायचं असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून ही ताकद त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल ज्याला लोक कमी लेखतात. आणि कमेंटमध्ये लिहा, मी माझी औकात, मी माझी ताकद स्वतः ठरवणार आहे. आणि मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, जो शिकला तो वाचला, जो शिकला नाही त्याचा नेहमीच वापर होत राहतो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.